पहिला टप्पा आपण पार केलेला आहे, पण आता दुसरा टप्पा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. ज्या निवडणुका लागणार आहेत, महाराष्ट्राची लागणार आहे, झारखंडची निवडणूक लागणार आहे, हरियाणाची निवडणूक लागणार आहे, आणि ह्या 3 राज्यांवर देखील या केंद्र सरकारचं भवितव्य खूप आता आधारित आहे. मध्यंतरीच्या काळात ममता दीदी घरी येऊन गेल्या. ममता दीदी असतील, अखिलेश यादव असतील, हे सगळेच आज आपण पहा, भाजप 240 वर जरी असली तरी आपण इंडिया आघाडीचे जे पक्ष आहोत ते 237 वर आहोत. खेळ हा कधीही घडू शकतो आणि केंद्रात देखील आपलं सरकार लवकर येणार हा विश्वास घेऊन बाहेर पडलेलो आहे. पण हे झालं देशाचं. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आपण पहा, गेल्या 2 वर्षात आपल्या राज्यात काय वातावरण ठेवलेलं त्यांनी बनवून ठेवलेलं. आपल्या राज्यामध्ये जे घटनाबाह्य सरकार, आणि मी घटनाबाह्यच म्हणत राहणार जोपर्यंत हे बाद होत नाहीत तोपर्यंत घटना बाह्यच आहेत. पण जे आपण सतत बोलत आले की ना संविधान बदलायचं आहे, लोकशाही संपवायची आहे, त्याचं पहिलं आणि प्रथम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र आहे, आपलं महाराष्ट्र राज्य आहे. मला तुम्ही सांगा, आपल्या संविधानात कुठेही असं लिहिलंय का की 40 गद्दार 40 चोर जेव्हा पळून जातात तेव्हा ते मुख्यमंत्री बनू शकतात किंवा मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, राजीनामा न देता आणि निवडणूक न लढता, असं कुठेही आपल्या संविधानात लिहिलंय का? मग झाले नाही घटनाबाह्य. संविधानाच्या विरोधात त्यांनी कारवाई केलेली आहे. लोकशाहीचा जर विचार केला आपण तर गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.25 वर्षामध्ये ना मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, वसई विरार असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल, कुठेही ह्यांची महानगरपालिका निवडणूक घेण्याची हिंमत झालेली नाही आहे. कारण यांना भीती सतत वाटत आहे ते महाविकास आघाडी जिंकणार, आणि हे आपण पाहिलेलं आहे. हे सगळ्यांच्या मनात आहे, ते त्यांच्या मनातली भीती आहे, भाजपच्या मनातली भीती आहे. पण लोकशाही आपल्या महाराष्ट्रात संपवलेली आहे. संविधान बाजूला ठेवून काम चाललेलं आहे. आणि जे काही वातावरण आपल्या राज्यात होतं, आपल्याला सांगितलं जायचं की आता महायुती जे काय आहे ना, ते महायुती सांगतात आम्ही जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाबरोबर आहोत. भाजप म्हणजे तुम्ही बघा, जगातला सर्वात मोठा पक्ष मानणारा स्वतःला असा हा पक्ष आहे. जास्तीत जास्त इलेक्टोरल बॉन्ड कोणाकडे होते? बीजेपी. जास्तीत जास्त पैसे कोणाकडे होते? यंत्रणा सगळी ईडी, आयटी, सीबीआय कोणाकडे होती? पोलीस कोणाच्या हातात होते? निवडणूक यंत्रणा कोणाच्या हातात होती? सगळ्या भाजपकडे असताना देखील जगातला सर्वात मोठा पक्ष पण 9 वर आलेला आहे लोकसभेच्या सीटमध्ये. आणि आपण ज्यांना त्यांनी संपवायचा प्रयत्न केला, आपले 40 गद्दार पळवले, 12 खासदार पळवले, मुंबईसारख्या शहरामध्ये साधारणपणे 45 ते 50 नगरसेवक पळवले, सगळं काही पळून देखील आपण पण 9 वर आहोत आणि जगातला सर्वात मोठा पक्ष पण आपल्याच बरोबरीला आणून ठेवलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.